नमस्कार मंडळी. तर बाहेर मस्त थंडगार असा मुसळधार पाऊस चालू होता आणि तेवढ्यात आवाज आला, मम्मी कांदा भजी करते. तर इतक्या गोड आवाज आला, कधी कुणी नाही म्हणेल का? पटकन मी 2 मोठे कांदे अगदी उभे कापून घेतले, छान पाकळ्या मोकळ्या करून मोठ्या वाटीत टाकून घेतलाय. अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं जिरं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेतलाय. थोडंसं ओवा हातावर क्रश करून त्याही टाकायचे आहेत, जेणेकरून भजे खाल्ल्यावर कोणालाही त्रास व्हायला नको. व्यवस्थित मिक्स करून भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता लागेल तसं बेसन पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आता अर्ध्या लिंबूचा रस पिळायचा आहे, यामुळे भजे अगदी छान कुरकुरीत येतात. अगदी छान अशी सोपी ट्रिक आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून फक्त एखादा चमचा पाण्याचा वापर करून इथे मी छान मिश्रण भिजवून घेतलं आहे भज्यांचं. आणि त्यामध्ये आता कडकडीत 2 चमचे तेल टाकून मिक्स करून घेतलं आहे. कढईतलं तेल अगदी छान असं तापलेलं आहे. या तेलामध्ये आता हव्या त्या आकारात लहान मोठे कांदा भजी सोडून घ्यायची आहे. दोन्ही साईड मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आणि भजे छान तळून झाले की काढून घ्यायच्या आहेत. मिरची तळायला विसरू नका बरं का, कारण कांदा भजी आली तर त्यासोबत मिरची येणारच. तर मिरच्याही तळून घेतल्या आहेत. मस्त गरमागरम कुरकुरीत अशी कांदा भजी तयार आहे. मग वाट कसली बघताय? पटापट व्हिडिओला लाईक करा आणि गरमागरम कांदा भजी खायला या.